शाळांमधून शिक्षण घेताना समस्या उद्भवल्यास संपर्क साधा। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मकसूद शेख यांचे पाल्यांना आवाहन। शैक्षणिक सत्र 2024-25 हे सुरू झाले असून निमसरकारी संस्थांमध्ये गणवेश व पाठ्यपुस्तके बदलविण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे। तसेच हे शाळांमध्ये अधिकाऱ्याला हाताशी धरून फी मध्ये सुद्धा भरमसाठ वाढ केलेली आहे। फी न भरल्यास पेपरपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवत असल्याचा आरोप करीत शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभाराला आळा घाला, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा 4 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मकसूद शेख यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाला दिला होता। त्यावरून शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांनी त्वरित निवेदनाची दखल घेत सर्व शाळांना मनमानी कारभार करू नये, आपल्या शाळेबाबत कोणतीही तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले आहे। तरी पाल्यांना शाळेमधून शिक्षण घेताना समस्या उद्भवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मकसूद शेख यांनी केले आहे। दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले, सहसंपादक किशोर कांबळे, दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट। नमस्कार, मी मकसूद शेख, कार्याध्यक्ष यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस। मागील 4 एप्रिल या दिवशी मी पंचायत समिती दिग्रस येथे एक निवेदन सादर केले होते। ते म्हणजे दिग्रसमध्ये सध्याच्या परिस्थितीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे एक फ्रॉड करण्याचे जे काम सुरू आहे सध्याच्या घडीला, की ते ॲडमिशनच्या नावावर असो, सिलेबस बदलण्याच्या नावावर असो, स्कूल ॲडमिशनच्या फीच्या नावावर असो, किंवा इतर काही गणवेश बदलणे, त्याच्यानंतर पुष्कळ काही असे स्टोर्स लावलेले आहेत। तर मी त्या निमित्तानं गट शिक्षण अधिकारी यांना एक निवेदन सादर केलं होतं। त्याच्यावर त्यांनी सुद्धा शाळांना एक आदेश हे केलं की अशा प्रकारचे जर कृत्य कुठे घडून आल्यास किंवा त्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यास मी कारवाई करेन। पुष्कळ तेव्हा जर एखाद्या शाळेकडून किंवा कुठल्याही शैक्षणिक संस्थेकडून आपल्याला कोणती जर आपल्याला त्रास देण्याचं काम या ठिकाणी जर होत असेल तर मला संपर्क करा आणि मी नक्कीच आपल्या समस्यांचे निवारण करण्याचे प्रयत्न करीन किंवा त्यासाठी मी कटिबद्ध आहे।